एकीकडे मुंबईमध्ये नेते मंडळी नालेसफाई पाहणीचा दौरा करत आहेत, तर दुसरीकडे मनसेने मात्र नालेसफाईची पोलखोल करायला आंदोलनं सुरू केली आहेत. अंधेरीच्या साकीनाका परिसरात मनसे विभागाध्यक्ष महेंद्र भानुशालींच्या नेतृत्वात नाल्यात उतरून आंदोलन झालं. यावेळी मनसैनिकांनी पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केलाय, मात्र प्रत्यक्षात किती काम झाले हे पाहण्यासाठी माहीममध्ये नगरसेवक यशवंत किल्लेदार मैदानात उतरले. माहीम कॉजवे परिसरात किल्लेदार यांनी स्पीडबोटद्वारे पाहणी दौरा केला. सगळे मिळालेले आहेत, भ्रष्टाचार मोठा झालेला आहे नालेसफाईमध्ये. ह्याच्यात सत्ताधारी सगळे सामील आहेत, हे माझा आरोप आहे. जर तुम्ही खरे असले असतात तर आमच्या सोबत फिरले असते अधिकारी. आता हे टेबल लावलंय, अर्धा फीटवर हा टेबल उभा आहे, म्हणजे काय घाण काढली असेल मला तुम्ही सांगा. काय ह्याच्या हे नाले साफ केले, तिथं पत्रे लावलेत बघा, तुम्हाला दिसत असेल. म्हणजे तुम्हाला हे नाले दिसले नाही पाहिजे त्यासाठी पत्रे लावलेत. काय फायदा ते पत्रे लावून मला सांगा. मनसेच्या आंदोलनानंतर मुंबईच्या महापौर आणि मुंबई भाजप अध्यक्ष यांनी काय प्रतिक्रिया दिली ते बघूया. त्यांच्या पक्षाचे निवडून आले 6 आणि एवढ्या मोठ्या बोंबा मारून फक्त 6च आले आणि त्यामुळे मुंबईकरांनी त्यांना नाकारलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी स्वतःचं अस्तित्व जपण्याचा एक केविलवाणा प्रयत्न या मुंबई शहरामध्ये काही लोक करतायत. त्यांचे प्रयत्न त्यांना लखला बसो. मुंबई महानगरपालिकेच्या सरकारमध्ये आपण ट्रिपल इंजिन सरकारच म्हणूया. ह्याच्यामध्ये इतकं काम आपण लोकाभिमुख करतोय. लोकांना अपेक्षित असलेलं विकासाचं कार्य हे मुंबईकरांसाठी सातत्याने करत आहोत. मनसेमध्ये जी काही शिल्लक त्यांचे 5 नगरसेवक पण मुंबई महानगरपालिकेत येऊ शकले नाही, ह्याच्यापेक्षा काय अजून लोकांकडनं तुम्हाला अपेक्षित आहे. त्यांना त्यांचे आंदोलनं करू दे, ठिय्या मोर्चा करू दे, करत राहू दे. आम्ही आमचं काम मुंबईकरांसाठी करत राहू, ते आम्ही कृतीतून दाखवू.